धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास शरद पवारांच्या पक्षाकडून निर्वाणीचा इशारा दिला गेलाय। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडला जाऊन उपोषण करू असं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून सांगितलं जात आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ देणार नाही असं शरद पवारांच्या पक्षाकडून सत्ताधाऱ्यांना निरोप गेलेला आहे। कोण इन अँड आउट मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना, मला थोडंसं वाईट वाटलं। याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले ते मी मान्य करते, पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला। त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल? आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमित भाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही। अमित शहा हे पक्ष फोडण्यामध्ये पटाईत असतात, माणसं फोडण्यामध्ये सत्तेचा वापर करून आमिष दाखवून। धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही। अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही। अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।